छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम JMC. या व्हिडिओमध्ये माझा महाराष्ट्रातील MBBS गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो 2025 चा, तसंच त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तसंच की सीट मॅट्रिक्स बद्दल पण माहिती घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये MBBS च्या टोटल सीट किती येतं, गव्हर्नमेंट मध्ये किती येतं, तसेच प्रायव्हेट मध्ये किती येतं, कॉलेज किती येते, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या SML बद्दल पण बोलणार आहोत. गव्हर्नमेंट व प्रायव्हेट MBBS कॉलेजसाठी तुमचा SML किती असायला पाहिजे त्याबद्दल पण बोलणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी, सेंट्रल JMCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती भेटते. तसेच जर तुम्हाला या व्यतिरिक्त जर तुम्हाला कॉलेज यादी जर पाहिजेत असेल तर तुम्हाला ती कॉलेज यादी पण आमच्याकडे एकदम व्यवस्थित अशी कॉलेज यादी भेटेल. आमच्या कॉलेज यादीमध्ये बघू शकता तुम्ही स्क्रीनवर पूर्णपणे गव्हर्नमेंट MBBS ची कॉलेज यादी अशी तयार आहे. त्याच्यामध्ये आम्ही कॉलेजचा कोड, कॉलेजचं नाव, कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर, कॉलेजमध्ये सीट किती येतं, त्याच्यानंतर कॉलेजचं जे आहे प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ काय होतं, गेल्या वर्षी कोणत्या रँक पर्यंत भेटलं होतं, तुम्हाला यावर्षी काय रँक पर्यंत भेटू शकते, सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी भेटून जाईल. तसेच जर तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्हाला प्रायव्हेट MBBS कॉलेजची पण यादी भेटून जाईल. प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये आम्ही कॉलेजचं कोड, कॉलेजचं नाव, कॉलेजचं फी स्ट्रक्चर, त्याच्यानंतर कॉलेजचा कट ऑफ, त्यानंतर कॉलेजचा फोन नंबर, हे सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी भेटू शकते. आणि लक्षात असू द्या, प्रायव्हेट MBBS कॉलेज टाकता वेळेस वेदांता पालघर टाकता वेळेस थोडी काळजी घ्या. वेदांता पालघरची फीस आहे ते 15 लाख एवढी फीस आहे. त्यामुळे टाकता वेळेस थोडा विचार करूनच टाका वेदांता पालघर कॉलेज. त्यानंतर जर तुम्हाला पाहिजेत असेल तर आमच्याजवळ BMS प्रायव्हेट MBBS कॉलेजची पण यादी आहे. त्यामध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही कॉलेजचा कोड आहे, कॉलेजचं नाव आहे, त्याच्यानंतर कॉलेजचं सीट मॅट्रिक्स आहे, त्याच्यानंतर कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यानंतर गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे, त्याच्यानंतर जर बघायचं झालं फी स्ट्रक्चर ही संपूर्ण माहिती आहे. प्रायव्हेट BDS प्रायव्हेटची पण आमच्याजवळ यादी आहे. त्यामध्ये कॉलेजचं नाव, कॉलेजचं नेम, त्याच्यानंतर गेल्या वर्षीचा कट ऑफ, कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर ही संपूर्ण माहिती तुम्हाला एका ठिकाणी भेटून शकते. आणि BMS गव्हर्नमेंटची पण यादी पूर्णपणे तयार आहे. तसेच जर तुम्हाला BVSC च्या पण काउन्सिलिंग बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर चला आता याबद्दल आपण आता याची माहिती घेऊया. कट ऑफ बद्दल बोलूया, काय असू शकतो. तर सर्वप्रथम बघा, महाराष्ट्रामध्ये ते आहे का टोटल 41 गव्हर्नमेंट कॉलेज येतं. त्यानंतर जे आहे 22 एकेने प्रायव्हेट MBBS कॉलेज येतं. तर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये टोटल जी सीट आहेत 5850 एवढ्या सीट आहेत. 5850 सीट येतं, पण या पूर्णपणे आपल्यासाठी बेनिफिट नाही येतं. याच्यामध्ये 877 जे सीट आहेत MCC आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग थ्रू फिल केल्या जातात. मग आपल्याजवळ उरतात फक्त आपल्याजवळ उरतात फक्त सीट जे आहे 4973 लगभग सीट आपल्याजवळ राहतात शिल्लक. तर ह्या पूर्णपणे महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग थ्रू भरल्या जातात, म्हणजे आपल्या MLCAT थ्रू भरल्या जात असतात. एवढं प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये जर बोलायचं झालं टोटल 22 कॉलेज येतं. त्यामध्ये वेदांता पालघर पण एक कॉलेज आहे. वेदांता पालघर टाकता वेळेस थोडं लक्षपूर्वक टाका, कारण की त्याचे 15 लाख रुपये वार्षिक फीस आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही कोणत्या पण कॅटेगरीला. तुमची जर तेवढी परिस्थिती असेल तरच ते टाका. त्याच्यानंतर जे आहे प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये 3220 एवढ्या जे आहे सीट आहेत आणि त्या पूर्णपणे महाराष्ट्रातूनच भरल्या जातात. त्याच्यामध्ये NRI साठी जातात 15%, पण ते कसे महाराष्ट्रामधलेच विद्यार्थी सहसा त्याला अप्लाय करतात म्हणून त्या पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये चूज होतात. तर 3220 आणि जे आहे 4973 एवढ्या सीट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. टोटली आपल्या महाराष्ट्रासाठी जर अवेलेबल असलेल्या सीट आहेत तर जवळपास 8193 एवढ्या सीट आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटली आहेत MBBSच्या. आता आपण बघणार आहोत की कट ऑफ काय असू शकतो. कट ऑफ बघणार आहोत आपण रँक नुसार. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण SML नुसार पण कट ऑफ बघणार आहोत काय असू शकतो ते. तर सर्वप्रथम जर बोलायचं झालं तर आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत कॅटेगरी नुसार, रँक नुसार, कॅटेगरी व तसेच रँक नुसार आपण कट ऑफ बघणार आहोत. जर तुमची कॅटेगरी ओपन असेल आणि जर तुमचा रँक 46,447च्या जवळपास असेल तर तुम्हाला फिक्स गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटून जाईल यावर्षी पण. EWS कॅटेगरीला 70,500च्या आसपास तुम्हाला भेटून जाईल EWS कॅटेगरी. नंतर SCBC कॅटेगरीला 66,000 या रँक पर्यंत आरामात भेटून जाईल. 66,000. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर OBC कॅटेगरीला 46,000 या रँक पर्यंत भेटून जाईल. 46,000. त्याच्यानंतर SC कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला 1,53,000 या रँक पर्यंत तुम्हाला फिक्स गव्हर्नमेंट MBBS भेटून जाईल. त्याच्यानंतर ST कॅटेगरी मध्ये 35,000 या रँक पर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट 3,53,000 या रँक पर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS भेटून जाईल.
3,53,000. त्याच्यानंतर जे आहे व्हीजे कॅटेगरी मध्ये 96,000 या रँक पर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटून जाईल. NT1 कॅटेगरी मध्ये 1,12,000 या रँक पर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटून जाईल. NT2 कॅटेगरी मध्ये 64,000 या रँक पर्यंत भेटून जाईल. आणि NT3 कॅटेगरी मध्ये जे आहे NT3 कॅटेगरी मध्ये 59,000 या रँक पर्यंत तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी ओपन कॅटेगरी मध्ये 46,447 या रँक पर्यंत भेटून जाईल. नंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये 70,500 पर्यंत, एससीबीसी कॅटेगरी मध्ये 66,000, त्यानंतर ओबीसी कॅटेगरीला 46,000, एससी कॅटेगरीला 1,53,000 या रँक पर्यंत, एसटी कॅटेगरीला 3,53,000, त्यानंतर व्हीजे कॅटेगरीला 96,000, त्यानंतर NT1 कॅटेगरीला 112,000, त्यानंतर NT2 कॅटेगरीला 64,000 आणि NT3 कॅटेगरीला 59,000 या रँक पर्यंत तुम्हाला फिक्स गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटून जाईल. आता आपण बघणार आहोत प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजमध्ये तुम्हाला किती रँक पाहिजे त्यानुसार तुम्हाला कॉलेज भेटू शकतं. जर तुम्ही प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजसाठी ट्राय करत असाल तुमची रँक पाहिजेत. ओपन कॅटेगरीमध्ये तुमची रँक 81,000च्या जवळपास पाहिजेत. ओपन, एससीबीसी आणि ओबीसी या तिन्ही कॅटेगरीला तुमची रँक जवळपास सेमच पाहिजेत. 81,000च्या आसपास तुमची रँक पाहिजे. तुम्हाला फिक्स गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटून जातं, सॉरी प्रायव्हेट एमबीबीएस. त्याच्यानंतर एससी कॅटेगरीमध्ये तुमची 1,62,000 या रँक पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. एसटी कॅटेगरीमध्ये जे आहे 3,79,000 या रँक पर्यंत तुम्हाला भेटून जाईल गव्हर्नमेंट प्रायव्हेट एमबीबीएस. त्याच्यानंतर व्हीजे कॅटेगरीमध्ये 1,02,000 या रँक पर्यंत जर तुमची रँक असेल, 1,02,000 या रँक पर्यंत जर तुमची रँक असेल तर तुम्हाला भेटून जाईल. NT1 कॅटेगरीमध्ये 1,26,000 या रँक पर्यंत भेटून जाईल. नंतर NT2 कॅटेगरीमध्ये 80,000 या रँक पर्यंत भेटून जाईल. आणि NT3 कॅटेगरीमध्ये 79,000 या रँक पर्यंत तुमची रँक असेल तर तुम्हाला फिक्स सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटू शकते, म्हणजे आपण त्याला प्रायव्हेट असं म्हणतो. तर एवढं लक्षात असू द्या. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ओपन, एससीबीसी आणि ओबीसी या कॅटेगरीला 81,000 या रँक पर्यंत भेटू शकतो. एससी कॅटेगरीला 162, एसटी कॅटेगरीला 379, त्याच्यानंतर व्हीजे कॅटेगरीला 1,02,000 पर्यंत, NT1 कॅटेगरीला 1,26,000 पर्यंत, आणि NT2 कॅटेगरीला 80,000 पर्यंत, आणि NT3 कॅटेगरीला 79,000 पर्यंत. असं या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर भेटून जाईल. प्रायव्हेट कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरी नसते, एवढं लक्षात असू द्या. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की गव्हर्नमेंट व प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजसाठी तुम्हाला किती SML लागेल याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसं तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. धन्यवाद.